वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचे सर्वांचं स्वागत आहे भारती नर्सिंग क्लासमध्ये। आज आपण बघणार आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट NM सेकंड इयरचं सब्जेक्ट, त्याच्यामधले MCQ बघणार आहे। आता MCQ म्हणजेच पेपरचा सर्वात मोठा प्रश्न पहिला, जो की रिकाम्या जागा भरा म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह। त्याच्यामध्ये 5 रिकाम्या जागा, जोड्या आणि चुकी बरोबर हे पहिल्या प्रश्नामध्ये असते। तर त्याच्यातले आपण सर्वात आधीचं बघणार आहे जोड्याला MCQ। तर पहिली रिकामी जागा म्हणजेच की जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर पहिले मुख्यालय कुठे आहे? जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा। जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनेवा येथे आहे। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावी। गरोदर स्त्रीला रक्तक्षय होऊ नये म्हणून एकूण लोहयुक्त फॉलिक ॲसिड गोळ्या प्रतिबंधक स्वरूपात पुरवतात। आता गरोदर स्त्रीला फॉलिक ॲसिड गोळ्या कितीपर्यंत प्रतिबंधक स्वरूपात पोहोचल्या जातात? तसं ऑप्शनमध्ये आहेत 60, 90, 100 आणि 120। तर आयर्नयुक्त गोळ्या किती लागतात मातेला गरोदर स्त्रीला? 100 युक्त आयर्नयुक्त गोळ्या लागतात। तर स्तनपान सप्ताह कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? आता स्तनपान सप्ताह कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर स्तनपान सप्ताह ऑप्शनमध्ये आहेत ऑगस्ट, ऑक्टोबर, सप्टेंबर, डिसेंबर। तर याचा आन्सर आहे ऑगस्टमध्ये। आता बऱ्याच वेळा काय होते, आन्सर हे पूर्णपणे नसते पेपरला किंवा शॉर्टमध्ये पण असू शकते। जसं की आता स्तनपान सप्ताह कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑगस्ट महिन्यातल्या 1 ते 7 या तारखेपर्यंत सप्ताह साजरा करण्यात येतो। पण कुठं असंच ऑगस्ट, ऑक्टोबर, सप्टेंबर, डिसेंबर एवढंच आन्सर असते। पण जर एखाद्या वेळेस जर असं पूर्ण आलं तर ऑगस्ट 1 ते 7 या सप्ताहामध्ये स्तनपान साजरा दिवस करण्यात येतो। तर कन्फ्यूज न होता डायरेक्ट ऑगस्ट 1 ते 7 हे आन्सर कन्फर्म करून घ्यायचं। तर नेक्स्ट आहे शासकीय कर्मचाऱ्याला एकूण वार्षिक रजा मिळते। तसेच शासकीय कर्मचाऱ्याला एकूण वार्षिक रजा किती मिळते? तर आन्सर ऑप्शन आहे याच्यामध्ये 25, 30, 35, 40। तर इथं आहे 30। आणि राजकीय शासकीय कर्मचाऱ्याला 15 दिवसाच्या रजा भेटतात। शासकीय कर्मचाऱ्याला एकूण वार्षिक रजा 30 मिळतात। आता नेक्स्ट आहे नर्स डे कधी साजरा केला जातो? नर्स डे कधी साजरा केला जातो? रिकामी जागा। तर ऑप्शनमध्ये आहे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 12 मे, 26 सप्टेंबर। त्याचा आन्सर आहे 12 मे। जागतिक मधुमेह दिन रिकाम्या जागे दिवशी साजरा केला जातो। आता जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शनमध्ये आहे 1 एप्रिल, 1 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, 7 एप्रिल। तर आन्सर आहे याचं 14 नोव्हेंबर। 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह साजरा केला जातो। IRH14 रजिस्टरमध्ये कोणत्या लाभार्थ्याची नोंद करतात? रिकामी जागा। IRH14 रजिस्टरमध्ये कोणत्या लाभार्थ्याची नोंद करतात? तर ऑप्शनमध्ये आहे तंबी, गरोदर स्त्रिया, लसीकरण, जननक्षम जोडपे। त्याचा आन्सर आहे जननक्षम जोडपे, ड। जिल्हा अंतर्गत बदलीमार्फत पाठवा। आता जिल्हा अंतर्गत रिकामी जागा बदलीमार्फत पाठवा। काय पाठवा? तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यामार्फत बदलीमार्फत पाठवावा। याचा म्हणजे ऑप्शन आहेत वैद्यकीय अधिकारी, तालुका अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी। त्या आन्सर येते ब, जिल्हा आरोग्य अधिकारी मार्फत पाठवावा। व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटला असेल तर
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून इतरांच्या पण तो उपयोगी पडला पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.